आपल्या क्षेत्राची महत्त्वाची गरज पाणी आणि या पाण्यासाठी आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी प्रथम 90 साली उसगाव धरणातील पाणी आणून आपल्या शहराची खऱ्या अर्थाने पाण्याची गरज भागवली। वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपण मागील वेळेमध्ये खासदाराच्या निमित्ताने बळीराम जाधवांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं आणि सदर योजनांच्या पाण्याच्या गतीला फार वेग आला आणि पालघर तालुका म्हणा, वसई तालुका म्हणा, बोईसर, पालघर या प्रकार इकडच्या वाढत्या गरजेला आपण पाण्याच्या विविध योजना देऊ शकलो। आपल्याकडे आज महत्त्वाची म्हणजे 300 कोटी रुपयाची जी गेल्या महिन्यातच कामाची वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे, आपण 300 कोटी रुपयाची साधारण आणखीन 10 करोड लिटर पाणी ह्याच त्या बंधाऱ्यातून आपण नेणार आहोत। सदर योजनेबद्दल खास सांगायचं झालं तर खासदारांच्या माध्यमातून, लोकनेत्यांच्या प्रयत्नांनी आणि आपल्या दोन्ही आमदारांच्या प्रयत्नांनी सदर योजनेमधला 50% खर्च हा आपण नगरोत्थानमधून मिळवलेला आहे आणि त्या नगरोत्थानमधून जर 50% खर्च होणार असल्याकारणाने आपल्याला जे पाण्याचे दर होणार त्याच्यावरचा जो भांडवली खर्च कमी झाल्याकारणे पाण्याचे दरसुद्धा मर्यादित राहून आपण सगळ्या शहराला आणि आजूबाजूच्या तालुक्यांना आपण याच्यातनं पाणी देऊ शकतो। खासदारांच्या प्रयत्नांनी आपण आत्ताच 2 महिन्यापूर्वी 150 कोटी रुपयाचा चेक देऊन विक्रमगड जे धरण आहे, विक्रमगडला देहरजा म्हणून जे धरण आहे ते सुद्धा आपण उपलब्ध करून घेतलं स्वतःच्या मालकीचं, असं जेणेकरून विक्रमगड आणि त्याच्या आजूबाजूची जी गावं आहेत, विक्रमगडची नदीच्या रूपाने जी डिवाईड होणारी गावं आहेत, देश जाहीरदार नदीचं पात्र आहे, पिंजाळ नदीचं पात्र आहे, जे वैतरणा नदीचं पात्र आहे, त्या पात्रांना समोरासमोर आपण जे बंधारे घेतो आहेत त्या बंधाऱ्यावरती सुद्धा चांगला मोटरेबल रोल घेऊन दोन्ही गावं कशी जोडली जातील असा आपला प्रामाणिक प्रयत्न त्याच्यामध्ये